माझ्याकडे ना एक जबरदस्त प्लॅन आहे. त्या पुढच्या हॉटेलमधून एक पार्सल मागूयात आणि त्याच्यामध्ये ना कॉकरोच टाकूयात आणि त्याचा फोटो काढून आपण त्याच्या पुढच्या हॉटेलवाल्या दादाला दाखवूयात, म्हणजे ते आपल्याला बक्षीस देतील. नाईस आयडिया. चल. काय रे? आपल्या हॉटेल समोर हॉटेल उघडतो काय? आता बघा त्याची हॉटेल कशी बंद पाडतो ते. डिलीट का केला? काय डोकं वगैरे फिरलं का तुम्हा दोघांचं? कोणत्या हॉटेल मालकाला वाटणार आहे की आपल्या गिरायकाने असं खराब अन्न खावं? जर तुम्हाला असं जाणवलं, असं आढळून आलं तर त्या मालकाला जाऊन तिकडे जाऊन झापा ना. ती काय फालतूगिरी लावली? एखाद्याचं काय आयुष्य उद्ध्वस्त करायचं का आपण? त्यांचं जर हॉटेल बंद झालं तर आपलेच कस्टमर वाढतील ना. अरे गारवा बिर्याणी म्हणजे विश्वासाची परंपरा म्हणतो आपण. असले छलकपट करून जर धंदा करायचा असता तर प्रामाणिकपणेचा मार्ग निवडलाच नसता आपण. आज लाखो लोक विश्वास ठेवून आपल्याकडे येतात. तर तुम्हाला जर स्पर्धा करायची आहे ना तर ती चवीवर आणि कष्टावर करा. अशी घाणेरडी चाळी किंवा घाणेरडी कारस्थानं करू नका. हा कारभार आपण आहे ना कष्टाने चालू केलाय आणि तो कष्टानेच आपल्याला पुढे न्यायचा आहे. शॉर्टकटच्या नादात आम्ही आमची नैतिकता विसरून गेलो. यापुढे असा विचार सुद्धा आम्ही आमच्या मनात नाही घेणार. जर आला तर इथून पुढे कधी गारवाच्या आसपास पण दिसायचं नाही. या आता. असली फालतू आयडिया कुठून येते तुझ्या डोक्यात? ठीक आहे.